बाई आखा पसारा पडलाय आणि हा बाबा कुठं गेलाय काय माहिती आवरायचं सोडून. काय हा? काजल हा काय हो अहो काय हा. हो तो माणूस कुठं गेला? कोण शिरपत हा तो ते गडी- गेला ना कालच संध्याकाळी गेला. गेला हा म्हणे काय करतो आता मला हाताने करायचं कटाळा आला म्हणे. चक्कर मारून येतो असं. नाही बायकोची घेऊन येतो म्हणे. हा का हा म्हणलं तुझी बायको तर नाही येणार नाही म्हणे केली म्हणे बायको म्हणलं, आली ठीक आहे असल. बा. हा बरं आहे ना आपल्याला घर कामाला काम येईल ना. अहो घर कामालाच काही नाही पण मग आता त्यांनी सांगून जायचं ना मग माझं मी आवरून घेतलं असतं तू ना मला लवकर. बोलला होता तुला नसेल बोलला. पण मग तुम्ही बी कुठं सांगितलं मला? मी रात्री गेलो विसरून. पावर आता किती पसारा पाडला मी त्याच्या भरोशावर म्हटलं आता आवरेल तो राहू आल्यावर. दे तू एक काम मी कर सगळं तसंच आता इथं घरी काय- बी सामान टाकून आलं म्हटलं आता हे धुणं टाकून देऊ इकडं पाण्या पावसाचं बाहेर नाही टाकता येणार. इथं काहीच करू नको तो आला का तो बरोबर सगळी झाडलोट करून घे. त्याची खोली मागची हा? मागची खोली लावून गेला काय तो कुठं त्याची? नाही त्याला त्या दुसऱ्या आडगडीची खोल्या ना सामानाच्या आपल्या तिथे टाकून इकडे खोली बिली बंद करून द्यायला तो अरे देवा आता कधी येईल ना उद्या? येईल ना रे यार तुला नाही इतकं टेन्शन येतं ना. तसं नाही हो माणूस मग कामा रखडून जाता ना हो तुमचं कामासारखे बाहेर जात्या येत्या तुम्ही तर काय घरात पाहते नाही मला नाही जमत ना, मला कशाला जमत एवढं. म्हणून तुम्हाला म्हंटल असं पटकन मी काय म्हणते असं एका दोन माणसं हाताखाली राहू दे त्याचं एवढं बारबीस कशाला 4-4 गडी ठेवायचे का आपल्याला? अहो चार नाही एक वावराकडं एक इकडं. नाही वावरातले माणसं वेगळे आहे, त्यांना उधड देऊन टाकेल सगळं टेन्शन नाही आपल्याला. तुला ना वावरात पाहिजेची गरज नाही. हा फक्त आपलं गोट्या गाठीचं पाहिजे आणि बाकी तुला मग कामात मदत केलं. आता ती बाई आली का त्या बाईकडून काम करून घ्यायचं ती. हा आता तिला आज ती बाई काय करील का तो देईल का करून? कोण आणि मग करू देईल ना गड्याचीच ऐकवी ना. हा हे पण तिने केलं पाहिजे. तेच बोलला म्हणे अहो शेट म्हणे तुम्हाला बाई माणूस लागत होती ना तुम्ही इकडून तिकडून बाय पाय त्यापेक्षा माझी बायकोच राहील म्हणे. मग मालकीन बायला मदत बी करू लागत जाऊ दे असं म्हणतो. तसं करू आता तिला सांगल दोन गडी लय भारी भेटला भाऊ. हा करीतो तो मस्त काम करीतो त्याचं नाही काही काम म्हणजे सांगायची गरज पडत नाही. हे लई सवय हो. हा ती जादू मरते सारखं टांग संध्याकाळ झाली का टोंग टांग टांग अरे सारखं यार, चालू काय राहतं. राहतं माहिती का थकताना माणूस कधी कधी मी म्हणते सवयच ना राहते. ते दुपारी येतं का टाकून आपण काही बोलत नाही तो बोलत चालत की भारी. बिललं नाही वा पण मग नको एखाद्या बाई माणूस राहता या त्या वावराकडं या त्या नको डोक्याला ताण. नाही कोणाला काय बोलणार नाही. तो टेन्शन नको घेऊ. तू त्याला मी सांगून ठेवली त्याला म्हटलं भाऊ तू एक तर संध्याकाळीच घ्यायचं आणि दिवसा घेतली बी ना कोणाला काही हा त्याला म्हणा ना बोलू नको बाबा बायांकडे तिकडे वावराकडे जाऊ नको तुझं हे भलं ते आवरलं मी टाकून दिलं पाऊस येईल म्हटलं मग इकडे मध्ये टाकलं एक काम शेड कर मध्ये. असं कर तू इथंच थांब थोडीशी. तो मला फोन आला त्याचा येतो मी थोड्या वेळामध्ये मी आणि मी येतो थोडस चक्कर मारून दुसऱ्या मळ्यात जाऊन येतो तिकडे माणसं मग घरी केव्हा जाऊ? घरी काल घरी जायचो आता ते आलं का त्यांना काम सांगून जा ना लगेच. बरं जे या लवकर मी तेवढा माते पसारा थोडासा हे रचून घेते जरा. येऊ का मग मी हा लवकर या मग घरीच याल का? जेवायलाच येतो डायरेक्ट आता. बरं चालत. तू ना एवढं घाबरू नको काय टेन्शन किती हा नाही घाबरायचं तू पारचार उतरून गेला एवढं काय भीती कोणाला नाही घाबरत गिबरत नाही मी मग हा आता सोबत आहे ना सोबत मग कशाला घाबरत हा मग एवढं पार बोला ना एकदम शांत होऊन गेली. बाय इकडं राहिली साईट हा साईट कामी इकडं कोण येत नाही कोण जात नाही कोण नाही मालकही चांगलं आहे. हा ना पण मालकाला सांगू नको. मी जसं बोललो ना तसं तो बोलायचं. मी त्याला म्हणलो तू चल मी बायको आणायला म्हणलं मला एकट्याला ना जमतच नाही मी बायको घेऊन येतो ते म्हणे घेऊन ये दोघांना काम आहे. काय काय फरक पडतो मग दोघं जण काम करू आपण. तो थोडं कमी करायचं काम मीच जास्ती करणार आहे पण कामाच्या निमित्तानं तो रोज चालू राहील ना. आता तुम्ही काम करताय म्हटलं मग मला काय लाज आली मी पण काम केलंच पाहिजे ना. 400 रुपये हजरी तुला बी हा हा 400 मावले 500 900 रुपये आपला महिन्याचा खाण्यापिणे त्यानाकडे काय टेन्शन आहे का? हा पैसा कमवू आणि मग जाऊ कधी शेअरमध्ये लिहून. हा चालतं ना. हा नाही तर मग तू करते तिथे येड्यावानी मला हिची खत वाटली मला तिची खत वाटली हा विषयच बोलायचा नाही. उलटा म्हणायचं ये जवळ ना जेवढं नव्हतं ना इकडं होतं ना मला घरी करमत नव्हतं एकटीला म्हणून मी सारखे फोन करायचे. हां तसं आपला फोन आहे ना मला म्हणतो कोणाला फोन करतो मला मंडळीला फोन करते मंडळीला फोन करते. मग आता काय फोन करायची गरज आहे हा. आता मी सोबतच आहे. मंडळी म्हणत होती हा मी येऊ का तिकडे मग आपल्याला अडचण हा आपल्याला अडचण नाही लिहिशील ना हां का नाही ती अडचण आले असते. चल मग आता चौथी ना एकदम रुबाब राहतं माझं राहतं काहीच कुठं टेन्शन घ्यायचं नाही. हां चालेल.
टेन्शनच घ्यायचं नाही, एकदम सुखी राहायचं. बरं इतकं निवंत आहे ना इकडं, काही पार चुकेल मांजर सुद्धा इकडे थांबत नाही, इतकं जंगल आहे. पण म्हणली ते एकटं दुखतं नका सोडू बरं. मी आहे ना तुझ्या संग, मी तुला 1 मिनिट इकडे तिकडे बघते, हागायला मग त्याला जाऊन देईन, नाही तर मग तुझ्या संगच आहे. चल. मला भीती वाटते अशा. नाही मी आहे ना. हायला टेन्शन वाढलं हो आता डोक्याला, कुठं गेले असेल कुठं नाही. हां पण सांग होतं जायचं ना. हां कमी इकडं गावाला चालले का काय. हां पोरायसुद्धा विचार केला नाही, काय नाही. फोन करावा तर फोन लागा ना. हां काय करावं आता हे 4 पोरं कसे सांभाळायचे. हां त्यांना शाळेत नेऊन घालायचं, त्यांना स्वयंपाक करायचा. आईला काय बायको भेटली बा मला. हां जिकडे गेले का तिकडं जाती, परत इकडे यायचं नाव घेत नाही. हां काय करावं आता, पक्का डोक्याला ताण झाला. तर कुठं पाहावा कुठं शोधावा. हां पोरं सोरं नसते ना, आणि गेली असते ना तरी चाललं असतं, पण नेमकं पोरं टाकून गेली इकडं. एकदा पोरंही झाली तिला टापा. हां या आईची अवदास अशी का, पक्का डोक्याला ताण करून गेली मावाल्या. हिला जर असं जायचं असं कुठं तर मग पोरं काला होऊन द्यायची ना. हां मला गुंतून धरलं. हां ती गेली स्वतः मोकळी होऊन. हां आता कुठं जाऊन बसते का, कोणा मागं गेली का, काय झाली का, कोणा मारून टाकली. हां का काही ते कळाना. हां काय डोकं चालवा कुठं पावा, पार पाहून रावळ्याला फोन केले. हां काही दिसायलाच तयार नाही ते म्हणते भाऊ इकडं. हां तिच्या आईबापाला फोन करून पाहिले, ते म्हणते आमच्याकडे नाही येईल. मग आता विचारावंच तरी कोणाला. हां काय डोकं चालणार रे दादा, काय करावं. सारखं चिंतात पडलं, चिंतात. पोरं शाळातून येतील, परत विचारतील म्हणशील आली का मम्मी मावाली, आली का मम्मी मावाली. हां आता काय सांगावं पोरायला, रोज उठलं का तेच, रोज उठलं का तेच. पक्का डोक्याला ताण झाला. आता काय करावं असं झालं, माझ्या डोक्यात दगड घालून घ्यावं का काय, आपल्या जीवाचं काहीतरी करून घ्यावा. पण आता ते करावं, आता पोरं उघडे पडतील. म्हणशील आई गेली तर गेली, पण बापाने असं करून घेतलं. आता पोराय मागं मला कसं तरी उभं राहावं लागेल. सगळं हातानंच करून घालावं लागू राहिले पोरायला. स्वयंपाक पाणी धुणं चुणं, शाळेत नेऊन घालायचे, शाळेत आणायचे. अरे देवा आता काय करावं काय नाही. बापरे मनही लागाना घरात जायला, जेवायला जेवणही जायना. हां तसंच स्वयंपाक पडतो, कसं जाईल जेवण तरी. पोरायची आई जर 4 पोरायची आई जर निघू गेली. हां कुठं पाहावा कुठं नाही. चला तर एखादा गारका मारून पाहतो परत एकदा, कुठंतरी लागला तर लागला ना. इकडंच पाहतो अगोदर. मालकी माये का आले का? हा आलो ना. बाय तुमच्या बाईला घेऊन आले काय? हा मग आता एकट्याला करमत होतं. हा नाही बरं झालं, तुम्हाला भाकरी तुकड्याची सोय आणि आम्हाला लागत बरं होती एखादी. सारखं घरी फोन करायचा, फोन करायचा, तिला घरी एकटीला करमत होतं ना. नाही का? स्वभाव लय भारी बघ तिथं, हा ना. स्वभाव. पण ती काम करील नाही ना. हा काम काम बाई कामाला इकडे ये ना अशी. कामाला वागी नाही वागी आमचा असं- बघा. सय ना गावात कुणी हात पकडले तर कामाला काम करून करून ती अशी झाली. हा का? तुम्ही कोणतं पण काम सांगा, हा पूर्ण करते. म्हणजे तुमच्या बरोबरीने काम करीलच बुवा. माझ्यापेक्षा- मग मला काही टेन्शन नाहीये. माझ्यापेक्षा किती पटीनं जास्ती काम, किती पटीनं. तिला झालं स्वयंपाक घेऊन करायला लावा, तिला धुणं धुवा लावा, भांड्यात धुवा लावा, शेतातलं काम शान टाकाय, काही काही काम. बरे बरे मग तुमचं घर बीर साफ करून ठेवीत, आवरून ठेवीत जाईल. बाई आता इथेच राही मग त्या माणसाबरोबर काय, मग आता टेन्शनच नाही. हाय की नाही? हा बरी ना नाही नाही बरी बरी आता. स्वभावानं. हा चांगलं. आता पहिल्यांदा आताच भेटले, आता कळलं मला हा स्वभाव. नाही स्वभाव. अरे पाया पाड मालकी नाही नाही नाही, नको नको पाया नाही पडायचा. आपल्याला काही नाही, आपल्याला सगळे सारखेच आहे. आपण काय मालकीन बिलकीन नाही, फक्त काम आपलं व्यवस्थित जसं तुम्ही करीता ना बाय तसं ते. तिला बियायचं मालकीन म्हणून बियायचं नाही का नाही आपलं- अहो, एवढा कुठे धाक दाखवी त्या नाही दा ठोकून माणसासारखे माणसं आपण. ठोकू गाडी ठोकून जर फिर मालकीला काय बोलली तर नाही नाही काय नाही बोलायची ती. काय बोलल तुम्ही आहे ना एवढे तिच्या माग, तुमच्या माग बरोबरीने काम करू देते फक्त तिला. नाही कधी 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 हा मग एक काम करा आता. आम्ही दोघं एकत्रच काम करू. काय ते असतं ना शांत का दोघं उचलायला भांडे, दोघं सगळं भांडे घासायला. हा नाही भांडे कुंडे ती आवरेल, तुम्ही बाहेरचा आवरा. चालेल मग चालेल. एक काम करा, ते काय बोलले होते तुमची ती मागची खोली ना त्याचं सामान इकडच्या या रूमांमध्ये टाकायचंय.
मग तुम्ही इकडे थांबा त्या का तिकडे नाही, राहा आम्हाला छोटा रूम द्या ना, एवढं मोठं काय पा मग ते आवरून घ्या आणि तिकडचं इकडे घ्यायचं असेल तर इकडे या मग चालेल. कारण येत आहे ना, इथं लय नाही मोठं. कोपऱ्यामधलं तुमचं खोलून घ्या ना मागची खोली हा. बर का हा चल, मग इकडे सामान आणून टाका तुम्हाला मग चांगली. मी खोली साफ करून ठेवली जायचं टायमाला. हा का मग तयारी तर लीच करून ठेवली हा तुम्ही का? मग कपडे आणून टाकली. हा असं मग काय टेन्शन नाही. मग एक काम करा, बाकीचं सामान घेऊन जा एक तेवढं आणून घ्या. चादर आणली, एक रग आणली. आणली ना सगळं हा, एक गादी बरं, आणली काही दोन. लागलं तर मग मला सांगा, मी देईल मग हा बर का. येते मग मी. हा हा घ्या आवरून तेवढं. हा करतो आम्ही का. हा हा चाल गे. आता काय राहिलं का ताण. नाही आता काय नाही. पण मालकीन चांगली वाटली ना, हा मालकी लय भारी, स्वभाव पण चांगला वाटला. चांगलं आहे चांगलं आहे मायाळू आहेत ना. नाही पण आपण चांगलं तर सगळं जग चांगलं आहे. हा तर शिरपतराव चांगला माणूस आहे, त्याला सगळं अप्रूप सगळे अप्रूप. ते आहे. हा? घ्यायचं का आवरायला मग? काय आवडती काय आवरायचं, आता आवरायचेच काम आहे आपल्याला. आधी आपलं आवरून घेऊ चल. म्हणजे तू मध्ये चल मग तुला सांगतो काय. मला घरून आईचा फोन आला, यांचा मला सगळा अंडा म्हणतो. काय बायले ना बायले. लय लांब आली हा. तुमचं मला काहीतरी करा ना, माहिती पडेल हा. का तुम्ही नीट राहा बाबा, मी तुम्हाला आता सांगून देते. मी काय मला काय कळा ना मला आईचा फोन येऊन गेलेला. काय मग आता मला एक काम सोडून कसं येते हे काम सोडून यायचं कसं? तुम्ही कशासाठी आलेले? कुठं. मला काहीतरी कळलेले, मला माहित नाही नाही बाकीचं. कळलंय ना. हा मग तुला काय कळलं असेल हा. का मी मालकाकडून उचल गेली हे कळलं असेल. 10,000 उचल घेतली तुझ्याला दिली 10,000. मला आई उचल बिचल नाही बोललेली काही. मग हा माझ्या आईचं ना तुम्ही नशीब फोडून टाकेल, नशीब फोडून टाकेल. हा कळायला मला माकून तो एक बैल मेला ना, हा. हे कळलं असं काहीतरी झालंय माकून. तुला असं वाटतं ना तेच झाले. म्हातारा जाऊ जाऊ दे मरते तेव्हा मालक पण जाऊ दे मरते म्हातारा जाऊ. बैलाचा विषय नाही इथं, बैलाचा विषय नाहीये. मग मला कशाला बोलायला? मला तुमच्या तोंडाने ऐकायचंय ते. ती सटवी मला भेटायला पाहिजे. कोणसाठी तू बाहेर ये, कोण 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 बाहेर ये. तू येते का नाही? मग मी तुला तिथून देख साडी ओढून आणली मी. कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण 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 आहे कोण आहे? वा वा वा. ते इकच काय आली वा 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 काम पाहायला आली का. वा वा वा. हा तुम्ही आणलं ना तिला? तू काम पाहायला आली का. तुम्ही आणलं ना, काम पाहायला आलं. काम नाही रे भेटू शकत. हा. काम मला वा वा काम वा आहे. वा वा. मला ना बाबा तुम्ही माझ्या आईचं पण असेच तुम्ही तिच्या नवऱ्याला काम पाहायला आले नवऱ्याला. कोणाला? हा नवऱ्याला हा, बरोबर नवऱ्याला. पण मी नाही ठेवणार. मी नाही ठेवणार त्या नवऱ्याला. वा 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 भारी बोलतात. हा 4 लेकरांची आई, तू नवरा सोडून आली, पोरं सोडून आले, तू काय माझ्या बापाला सांभाळशील? होय तुझ्या मा काय समज. बोलू नका तुम्ही, मी पकडेल. मला सगळं माहिती आहे तू काम तुमचं. पाहायला आली असते मला माहिती नाही. काम म्हणजे कोण- पाहायला आली आणि ती मध्ये आणि तुम्ही बाहेर. तू आत मध्ये होती काय मध्ये होती. हा 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 तुम्ही ना हा तू तर हं? वय इकडं, वय. आमच्या इथं काय करते तू? वय इकडं, काय वय. अरे ते तुम्हाला आहे ना, मी आता तुमच्या समोर आणतीच. मी ते काका पण येणार आहे, मी ते काकांना पण सगळ्या गोष्टी, मला त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी माहिती पडलेल्या. मी आणू का तुमचं खरं खोटं समोर? काय काय आणू का? मला आत्ताच्या आत्ता सांगा तुम्ही. तर मा तर काय करू काय झालं कोण. ही कधी आली आता आली मी. बरं चालेल तुझं. हा बरं चाललंय. हा ना यांचंच बरं चाललंय माझ्यापेक्षा. हा ना हा बरं कधी आणलं मग मंडळी ना. मंडळी नाही ती, मग ठेवेल आहे, ठेवेल. 4 लेकरांची आई पळून आणली. येतं म्हणे मंडळी घेऊन घ्यायला चालू म्हणे. मंडळी घरी आहे माझी. ती येणार आहे येणार. येणार. मग ही कशाला कामाला आली का. त्या नवऱ्याला काम पाहिलं नवऱ्याला काम. हा. चालेल चालेल नवऱ्याला ठेवून घ्या काम आपल्याला. पाहिलं. हा? हा ठेवून घ्या. तिला काम कामासाठी ठेवून घ्या काय अडचण नाही. माझी तिचा नवरा मला भेटला तर मला काम भेटा का म्हणून काम नवऱ्याला घेऊन यायचं ना तिच्या आल्या. हा, पण तो घरी नव्हता ना. का बरं ती काम पाहायला आली काम हा. कसं. तू का बरं तापली की बाई. हा हा या 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 या. हे कोणी यायला ठेवायचं कामाला आता हे का. भाऊ एवढं माझं काम नाही. काम थोडं आहे मालकाचं. अरे भाऊ मी काल येतो का काम पाहायला. तो कोणतं वाया चाललं एवढं. हा? तू तू इकडे आले कच काय. काम बघा बघा तुम्ही बघा. काम पाहिलं आणली म्हणे. येतं म्हणे काम पाहिलं आणली. ती मला मानावर काम लागत. बघ तुला कोण म्हणलं काम पाहायला. हा तरी तिला म्हणलो तू इकडे नको राहू. हा तू तू येतो नको घरी. राहू मध्ये घातलेली. कोण येणार का. हा 1200 रुपये. कोण मग तो बायकडे पळून आणले का. हा अरे 4 पोराची आई आहे. काय त्रास झाला मला 4 दिवस. बाय पोरं तो 100 गोट्या सारखे रडत रे सारखे. ते म्हणजे लहान पोराची आई पण आणली काय ना. शिरपतराव अरे लाज वाट बाई तो लाज. शिरपिया काय काढ चालू आहे हो. काय आहे
तू आमचं नाव बदनाम करतो का? काय झालं? त्या बायको आणायला गेला यांची बायको घेऊन आला. अहो, बाय घेऊन पळाला. काय पोराची आई घेऊन पळाला. हा? ही तुमची बायको आहे? हा. मी त्यांची मुलगी मी यांची मी मुलगी आपल्याकडे होते ना ते लहानपणी. मला याच्या पुरीने फोन केला. हम्म. हो, तुम्ही त्याला दिमाखाने ओळख करून दिली नाही. आणि का काय बाई तू तातोड भेजायची का काय? हा आपला संसार सोडून पोरं धंदे सोडून आणि तू तुला काय माहिती बाबाच्या का? तुला माहिती का? मला माहिती त्यांनी मला त्या सांगितलं आईच्या करून दिली अवदासा ना केस बायको काढते. म्हणून. ठोका ठोका अहो बायको आहे म्हणे माझी असं ओळख बिळख करून दिली काम करीन असं करीन मला काय माहिती होणार आहे. याच्याकडे काय 4 पोर का होऊन दिले का तुला? हा त्यासाठी नाही का? हा तुम्हाला सांभाळतील ना ते पोरं पळून म्हणजे गेले हे पोरं हो असं म्हणजे मी बरोबर बोलली पोरं सुरू अहो, सुरू 4 पोर आहे हो बाई, मालकी. हो. मग का गं बाई तुला काही बायको पाहून वाटत नाही पळून आल्यासारखी वाटत नाही ती. पा माझ्या आईचा फोन आला कसा कट करता आता ते हा ठेवा ना फोन आणि हा तुम्ही कामाला ठेवले का? लय दिवसात जातो. अहो याचा विश्वास ठेवू नका. का बरं? एका टायर तुमच्या मालकीने सुद्धा घेऊन पळायला बसलाय. नाही नाही हा. शक्य नाही. माझी बायको पळून टाका. हा त्याचा नुसतं बाय लक्ष आहे. ती कशी आहे? हा. तो गावातला भावाल्या. नाही नाही हो आपली पायातली पायताने ना आपल्या पायात जर राहिली ना कोणाची ताकद नाही राहणार माहितीये का या बाईने आपली तो पायताने पाय ठेवली नाही तो ना. पायातला पाय तुझ्या टळटळ मी पाय- आता काय करणार सर ऐका हा. माझ्या आईला सांगते यांचे डोळेच फोडून काढायला लावतो direct. गोट्या काढून घ्या डोळे नाही मला हा. पण नाही ना अगोदर काय बोलला माहिती का आता पहिले त्यांचं जमत नव्हतं का गं, काय बाई? फारकत झाली म्हणे तू हं? तुला अक्कल आहे का तिकडे आमचं काय गाव खराब करायला आली काही काय करायला आली तू 4 बाया काम करताय हे करताय तू काय करते का हा तुला लाज आहे का तुम्ही बी निघायचं डोन आमच्याकडे काम नाही करायचं तू आता हे सगळं राय परपंच करीत पण नाही. हो नाही 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 वादाचे नाही, माणसं नाही. आपल्याला. नाही राहू दे राहू दे. वादाचे माणसं नको आपल्याला हे. नाही आमचं नाही वाद होत नाही हा? आमचा वाद नाही होत कोणाचे? काय आमचा नाही वाद झाला कधी तुमचे वाद झाले ना आम्ही काय ठेवू काय बोलताय तुम्ही हे नाही का 4 लेकर आपण सोडून काय करतोय हा बाई अन्नच खातो ना आपण का दुसरं काय खातो हो आपण अन्नच खातो मग अन्नच मग हे खातो काय आपण. मग किती जोर आहे तिला किती जोर आहे जोर आहे ना मी माहिती का याच्यामुळे मुकी राहिली होती उठलं सुटलं मला पाप लावत राहता उठलं सुटलं मला पाप लावत मग ते पाप आहे. आज 4 लेकरं आता हे सोडून पुण्य आज केलं दिवस तो हे पुण्य केलं का? चुप बसा, पुण्य बसा, केलं का? बसा. हा? पुण्य केलं का? कसं होतं हा? 4 लेकरं सोडून मी आले 4 दिवस तर कसं हा. होतं पडलं ना अंगावर हा. समजलं ना मी तर तशी नाहीये तुम्ही अगं. बरोबर तशी आले होते तशी मी आहे काय ना. म्हणते 4 दिवस माहेरी निघून जायचं ना मग या असं कोणाबरोबर काल जायचं मग अहो. अन्नालाच गाडवायची तर तिच्या आई बापाला फोन केले आजच्या नातवाला फोन केले मी इयर नाही, नाही, पाय काय ती गं बाई? 12 पाय मग तू याच्या बरोबर आलेला भाऊ मानेले का तू हं? नाही हो. कोणतं बी असो हा? कोणतं बी असू काय, हा? शकतं दाजी वा, 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 वा. दाजी नाही मी ये हा? फोटो आपल्याला तू जर अशी आली तर 4 लोक काय म्हणतील तू संसार तू माहेरी जाय ना 4 दिवस त्या बाबाला आदल गाडवायची ना तुला तू माहेरी जाय लेकर सोडून मग त्याला समजल मामाच्या घरी जाय मावशीच्या घरी जाय गणगोत सोडून या बाबा हा? आली सांगा बरं. थोडं तोंड करून राहिली वर. गावातल्या माणसाबरोबर चहा देवा येत ती हा? कामाला याला मोठं बाई. सोड असेल का? हो जाऊ द्या अरे, जाऊ द्या. आता मोठं बरं का? निर्णय तुझ्या घ्यावा. बापाला अक्कल आहे का एवढी मोठी पोरगी लग्न व्हायला जावई ना तू असल बापाचं लपड लेकीनी पकडलं आता सगळे गावात होईल नाही आणि जाऊ ती बी द्या 4 लेकरांची आई 4 लेकरांची आई हा नाही नाही गड्या, आपल्याला नाही आवडणार शिरपत निघाली आपल्याला काय नाही बाई तुझ्या बापाला घेऊन मी निघ. नेणार नाही यात्रेला आवडणार. तुला 15 वर्षापासून चल. केलं होतं मी ना- नाही, आता इमानदार वागन मी इमानदारीत आता काय लई इमानदार तुम्हाला वागन. बघ कशी मायला सांगत दंड्याखाली तुम्हाला आहे ना ए बाई थांब. उभी राहायची हे तर. बरोबर आहे. काय म्हणत्या तुम्हाला गाडीच्या आठवणी एवढं इमानदार आम्हाला गडी. घडी लागतोच पण मी असं केलं तू तर आम्हाला जेलमध्ये टाकून देशील ए बाबा उद्या इकडे बाया माणसं काम मग? करत्या उद्या काय झालं एखादी बाई तुझ्या मागच गेली निघून मग काय करायचं लोक आम्हाला धरतील ना येऊन तुला या असं बायाचं ना दे भो तुमच्या बाहेरच्या मजूर बाया या त्या कामाला मग मस्त हा? कामाला आहे ना गड्याच्या वरच्या सोडलं तुम्ही हा मी तरी आमच्याकडे ती संगी होती ना हा. ती सारखी आली इशिरायची हा का? शिरपत कुठे शिरपत कुठे ते असेल मला वाटतं सर चिरत असेल काय तेव्हा काम पाहिलं ना? हा म्हणजे घातला तिला हात सुद्धा हा कुठे हात घाली दा हो जाऊ द्या 4 लोक उघडे पडतील जाऊ द्या जे झालं ते झालं तुम्ही ना घेऊन जा. तुमची बाई घेऊन जा आपण बाई इज्जत किती केली विचार करा कधीपासून तुम्ही. कधीपासून रात्री 4 दिवसापासून 4 हा 4 दिवसापासून नव्हती ती हातात झाले राहिले पण- पण हे बाहेर असतील ना नाही ना हाच रात्री गेला ना आणायला अहो त्याच्या आधी जायला अहो असं काय होतं ठिकाणी. मग पुढे ठेवेल हा, असं मग त्याला. दुसरं कुठं ते ठेवला? बाय. नव्हते आईला बी बोलले होते मी हा, ऐकलंच मायबापाची होतं. गाठ. 3 दिवस मी ऐकलं होते आणि 1 दिवस दादा भेटले मग तू याची झाक गुड्यासाठी दादा दादा बोलत आहे, दादा भावासारखेची माया ते. गप्पा बस गा गप्पा बस 1 मिनिट थांबा
तुमचा गैरसमज मी दूर करते. मग कशी तुम्हाला बरं बरं बोलू दे, तिला बोलू दे, एक तिचं काय मिनिट म्हणणं थांबा. ऐका. हा. मी सांगते हा. 3 दिवस मी माझ्या भावाच्या घरी होते हा. पण माहितीये का मी सांगितलं होते कोणालाच सांगायचं नाही म्हणून. हे दादा मला रस्त्यात भेटले म्हणे बाई आम्हाला कटाळा आला म्हणे रात्रंदिवस तुमची भांडणं चालू राहता बिचारा पाप लावतो तू जीवाचं काही करशील म्हणे चाल म्हणे याची डोळे उघड्यासाठी आपण थोड्या टायमासाठी आपण नाटक बाय, बाय, करायला बाय, डोळे- बाय. डोळे- बरं असं एक शिरपत खरं आहे की गोष्ट? खरं आहे, खरं आहे. पण नाही, 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 नाही. आणताना त्यांनी आणली ना मग मला सांगायचं मी माझ्या बहिणीला घेऊन नाही, आलो का रे? हे घेऊन आलो मला म्हणे माझी बायको आहे मग बाई तू कस काय सांगा अशी मला दाजी आता. झाली? मग तू तुझी बायको बी घेऊन तुला ये, जर तिला बी घेऊन एखादा ये. माणूस बायको म्हणतो आपण सण करू का पण स्वतःची हा माणूस मला स्वतःची वाटलं पोरं असं बघतोय ना. नाही ते. हा? आवाज धावून आले ना का ते. का? मी आल्यावर सकाळी अगे पण मी काय त्याचीच पोरगी काय म्हणते तुम्ही ही बाई पळून आणली विचार करा. अहो, पण मग सकाळी मला थोडं त्यांनी सांगितलं माझी बायको आहे सांगा रुपये आता तू काय हे केलं काय बरोबर खोटं केलं बोलत ना? तू म्हटली का हा? नाही, 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 आता बोल आता बोल ना आता बोल ना. त्यानं जर बायको नशी सांगितली दुसरं काही सांगितलं विश्वास ठेवला असतं असता तू ठेवलं का नसतं ना, माणसाने? तू बी उचकून दिला असतं अहो, ना. असं का रे? बहीण आली बहीण म्हटलं तर आपण काय ठेवत हा, नाही बहीण का? म्हणलं असतं, ठेवलं मग असतं. आता ती दादा म्हणते तर त्यांनी म्हटलं असं मग माझी तुझ्या बहीण पत्नी आहे. चुकला ना? तुम्ही विचार आणि याला आहे ना याला बैल मारायची लाज वाटते हा का? हो मानणारच नाही कोणाला नाही हा कोणत्या बाहेर सांगतो तुम्ही मला दाजी म्हणा भाऊ कोणी हा सांगायचं नाही. राजवात नाही हा माही नाव ना सांगा तुम्ही मला मला जायचं म्हणलं का माझं अंग भरून येतो हा 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 अंग भरून येतं तुमचं अंग मोकळं करायला लावते ना मायला. हा असं आहे. बरं भाऊ तुम्ही जाय तुमचं मिटवा आम्हाला हा गडी नको काहीच नको सगळं मिटलं का प्रकरण मग ये. चला चला तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन जा. पाहू नका तिच्याकडं. 4 लेकरं चला बाळं. आहो चला. लाज सोडली तो असं करशील का परत तू कोणतीच बाई नाही हो 4 लेकरं सोडून जायला कोणाच्या माग हा ना. तिला माया दया असते हम्म. पण माहितीये का बाई माणसामुळे बिघडते हा ना. ते लक्षात ठेवा तुम्ही कोणते बी निर्णय घेते ना माणसामुळे घेते गाव नवऱ्यामुळे पाहुणे निर्णय काय घेते. नाव काय तुमचं तुम्ही काय आलं? बिघडलं ना ना बाबराव आहे ना. बाबूराव असं हा. करा तुम्ही काय केलं तरच करायचं का अहो काहीच तरच ते काहीच ते नाही सारखी बाई पळती होय नुसती नाही, सारखी बाई असेल तुमच्या तर काहीतरी खोडा असेल बरं का? म्हणजे 4 पोरं व्यवस्थित झालं हा? आणि 4 पोरं आता लगारी लागले शाळेत नेऊ घालायचे मी येणं फक्त स्वयंपाक करायचा अहो, हे मी जीव सहन येत केलं म्हणून 4 पोरं झाले भाऊ म्हणून मोठे झाले ते एक काम सहन करा नसतं केलं तुम्ही तर- पण जीव लावा तिला अहो. तुम्ही नका त्रास देऊ अहो गुलाबाच्या फुलावानी सांभाळायचं तिला नाही 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 हे कोट आहे गुलाबाची हा. फुलं समोर असते ना माणूस दिसतो वरून वेगळा आणि राहतो वेगळा असं राहतं ते बरं एक काम करा आता हा. जा तू बी जाय बाई आता नको कोणाच्या नादी लागू पोरं लेकरं बाळ सोडून चाल तो अंड्यात गोट्या सारखा रडू राहिला जाय हा रात्री जा आता घरी. हा बाई असं काही करू नको भले राग आला ना 2 दिवस माहेरी जात जाय कुठं नातेवाईकात जात जाय असं कोणासोबत नको येत जाऊ तू चांगली जरी असली ना तरी लोक नाव काय ठेवतील. आली कोणाच सगळं पाहिलं हा? का नालायक माणसं सगळं आली नालायक माणसं अहो सगळं. 3 दिवस सांगत तो सांगते आमच्या ऐका गावातला तो म्हणून. चिरपे हा. इतका नालायक माणूस नाही पण आहे. आमच्याकडे 15 वर्ष हा? झाले राव असं नाही केलं बघ त्यानं हा? चांगला माणूस आहे कामधंदा लय मस्त करतो आमच्याकडे कधी हा, काय आमच्याकडे झालं कधीच नाही, complaint पण नाही. आता काय माहिती काय हा. त्याचं आपल्याला आता माहिती तू आमच्या गावातला आम्हाला माहिती तुम्हाला माहिती चांगला आहे असेल तो माणूस हा माणूसच ए, माणूस खराब आता बाय. जाय ना तो, जा बाई, जा. जाय बाई. चल मला पाव द्या चल घरी घरी गेला पाच चल हा, हा, जाय. चल नको दे. ते आहे ना म्हणजे नसतं ही पोरगी आली तर आपल्याला माहिती पडलं नसतं माहिती नाही उद्यातून काही झालं असतं तर मग? आपल्यावर आली असती बला हा आपल्या बोलायचंच काम आहे ते तुम्ही बी माणसं पाती अरे मग तुला आजकालचं ठेवले का आपण आजकाल ठेवले का 15 वर्षापासून घडी येतो एक काम करा आता जाऊ द्या जे झालं ते आता चांगले माणसं पाडणे ते एक जोडपच एक काम कर आज मी काय म्हणते एक जोडपच पहा जोड पप्पा आता सध्या आपण करून घेऊ चाल आपल्याच करावं लागणार ये मग चला घेऊ जाणार घ्या आवरून